बारामतीतून समोर आलेल्या एक धक्कादायक घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. लग्न ठरलेल्या तरुणीसोबत कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 23 वर्षीय तरुणीने काही तासातच मृत्यूच्या अवस्थेत आढळली. विशेष म्हणजे मृत्यूच्या काही वेळ आधीपर्यंत ती आपल्या आईच्या संपर्कात होती. आईच्या म्हणण्यानुसार तरुणीने फोनवर काही अशी माहिती दिली होती ज्यामुळे आता संपूर्ण घटनेवर संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार बारामती परिसरातील 23 वर्षीय तरुणीने अथर्व नावाच्या तरुणासोबत लग्न ठरलं होतं. दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या कारणाने ती अथर्वसोबत दुपारी बाहेर पडली. सुरुवातीला सर्व काही सामान्य असल्याचं दिसत होतं. मात्र रात्रीच्या सुमारास परिस्थिती अचानक बिघडली. मृत तरुणीच्या आईने केलेल्या आरोपानुसार रात्रीपर्यंत तिचा मुलीसोबत फोनवरून संपर्क होता. याच दरम्यान मुलीने अथर्व तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी काहीतरी गोळ्या घेण्यास सांगत असल्याचं आईला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली. काही तासातच सगळं बदललं. आईच्या म्हणण्यानुसार मुलीशी संपर्क झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच परिस्थिती गंभीर झाली. तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिला देण्यात आलेल्या गोळ्या नेमकी कोणती होती? ती औषधे होती की दुसरंच काही? तिच्या मृत्यूचं नेमकं वैद्यकीय कारण काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मृत्यू अपघाती आहे की या घटनेमागे काहीतरी वेगळंच कारण? आईने केलेल्या गंभीर आरोपानुसार या प्रकरणात मृत तरुणीच्या आईने संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार तिच्या मैत्रिणीकडूनही अथर्वच्या घरी न जाण्याबाबत तिला सावध करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र या सर्व आरोपांची अधिकृत तपासणी पडताळणी होणे महत्त्वाचे आहे. तपासातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार सध्या या प्रकरणातील मृत्यूचं नेमकं कारण आणि संबंधित आरोपीची सत्यता तपासाचा विषय आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट, वैद्यकीय तपासणी, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, चॅट आणि घटनाक्रमातील इतर पुरावे या तपासात महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणूनच तपास पूर्ण होण्यापूर्वी या मृत्यूला हत्या किंवा अपघात असं निश्चित म्हणणं योग्य ठरणार नाही. एका तरुणीची अचानक झालेली मृत्यू आणि मृत्यूपूर्वी आईशी झालेला संवाद यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून आणि वैद्यकीय अहवालातूनच स्पष्ट होणार आहेत. धन्यवाद.